आता कसं करायचं? अवघडच झालं राव सगळं. हे गाडीने डोका तिला राव. कसं काय बरं? काय नक्की काय शॉर्ट काय होते त्याला? हॅलो व्हॉट्सअप, जय श्रीराम, जय श्री महाकाल. सकाळ झालेली 11 वाजता. आज जरा प्रॉपर झोप झाल्या खरंच वाटायला लागलं ॲक्च्युअलमध्ये. काल जे झोपलो ना बरं वाटायला लागलं, कारण काल मग हेडेक इतकं होतं तो गोळ्या खाऊन झोपायची वेळ आली बरं मला. सो आज एकदम फ्रेश वाटतंय. आणि सीन असा आहे की उज्जैन येणं आपलं सार्थक झालेलं आहे. आपलं सगळं झालं, आरती झाली, आपलं दर्शन झालं, डिटेल जवळून दर्शन झालं, आसपासचं सगळं दर्शन झालं, काय भैरवनाथाचं पण दर्शन झालं, एकदम सगळं व्यवस्थित नाही का. सो उज्जैन येणं आपलं सार्थक झालेलं आहे, सफल झालेलं आहे. आता उज्जैनची जर्नी आपली इथपर्यंतच होती. आजपासून आपण निघालेलो आहे ओंकारेश्वरला. सो बॅग वगैरे सगळं केलं, पॅकिंग वगैरे करूनच ब्लॉग चालू केला. डायरेक्ट बॅग झालेले आहेत. आता डायरेक्टली ओंकारेश्वरला जायची तयारी आहे. मध्ये इंदोर मार्केटला थांबल थोडं, कारण आपल्याला जरा अजून खरेदी करायची नाही का, थोडी न्यायचं आहे, अजून घरी न्यायचं आहे, भरपूर जणांना द्यायचं आहे असं वगैरे. सो उज्जैन मार्केटलाही जाईल. जाता जाता थोडा वेळ उज्जैन मार्केटला थांबूयात आणि तिथून पुढे डिरेक्टली ओंकारेश्वरला. ओंकारेश्वरचे घाट वगैरे म्हणजे एक नंबर आहे बघायला. अजिबात ब्लॉग मिस करू नका. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. मागच्या ब्लॉगला मजबूत प्रेम दिलं तुम्ही, ह्या ब्लॉगला पण तसंच प्रेम द्या. आज काय होतंय, कशी काय जर्नी होती, नेक्स्ट जर्नी, नेक्स्ट डेस्टिनेशन, नेक्स्ट ज्योतिर्लिंगला चाललेलो आहे. एक झालं, आता दुसरं. सो स्टे ट्यून बघत राहा, अजिबात ब्लॉग मिस नका करू. बुकिंग वगैरे झाली, पण सीन असं आहे की उज्जैनमध्येच ही बॅग इतकी जड झाली, ही ती मजबूत जड बॅग झाल्या ती एकाच ज्योतिर्लिंगमध्ये. सीन असं आहे की आपल्याला आता लगेजला प्रॉब्लेम होणार आहे. मजबूत बॅगचं हे तुटलं बघा, बंद तुटलं, एवढं वजन झालंय त्या बॅगेत. म्हणजे नुसतीच वजी झाल्यात, अंगाव वजन आणि बॅगेत पण वजन, अंगाव पण वजन. बट थँक्स टू हर्ष भाई ज्यांनी आपल्याला ही सोय केली राहायची. आता त्यांना आपण बाय बाय करूयात आणि नेक्स्ट जर्नी स्टार्ट करूयात ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग. स्टेटून बघत राहा, अजिबात मिस नका करू. भाऊ तुमच्या भावाला सपोर्ट करा. आणि जरा कुठं मी 10,000ची अपेक्षा केली ती, कुठं कालचा ब्लॉग तुम्ही 1000च नेऊन ठेवला. फक्त मूड ऑफ झाला मग. एवढी मेहनत करून राव तुम्ही, बघा ना म्हणलं. बघा मित्रांना सगळ्यांना सबस्क्राईब केला करा म्हणा. आपला भाऊ पुण्याचा मराठी माणूस 2 व्हीलरवर 4 ज्योतिर्लिंग करतोय. सो बघा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका मित्रांना वगैरे सगळ्यांना. हो गाईज, जय श्री महाकाल. निघालेलो आहे, भाऊला जय श्री महाकाल करून पुढं निघालो. आता आपली नेक्स्ट जर्नी ओंकारेश्वर. सीन असं आहे, गाडी जरा दुसरीकडे लावलेली आपण, सो म्हणजे त्यांच्या घरी लावलेली. सो ती गाडी तिथनं घेऊयात आणि मग कल्टे देऊयात. 100 मीटर 100 मीटर लांब आहेत. म्हणजे जाताना ते रात्री गाडी घेऊनच गेलं, ते गाडी तिकडंच आहे घरी. सो गाडी घेऊन नेक्स्ट निघू आपण कुठं. त्या बहाण्याने उज्जैनच्या रोडला तरी फिरायला भेटला आपल्याला. चालायची एक तर आपल्याला सवय नाही, गाडीच्या बहाण्याने उज्जैनच्या रोडने फिरतोय बघा चालत. कोळसा दिसला का, कोळसा आहे. रिक्षात बसायचं स्वप्नच राहिलं राव माझं इकडचं. जाऊ द्या, ओंकारेश्वरला असतील ना असल्या रिक्षा, तिकडं बसू. हाकाची गाडी असताना रिक्षात बसायचं. पण काय माऊ म्हणली बस रिक्षातले मजा येते म्हणून. अरे म्हटलं गाडी आणली म्हणजे तरी बस. ठीक आहे बसतो. ते बसायचंच राहिलं. ओंकारेश्वरला बघू आपण, भेटेल की तिकडं.
के लिए आए कि इंट्रोड्यूस करने के लिए आए? घूमने के लिए। पहले मांगल आए, बाद में हो गाईज, कट टू डायरेक्ट इंदोर मध्ये पोहोचलो आपण. 56 भोग, 56 काय रे 56 भोग, हां तिथं 56 दुकानाच्या तिथं. नक्की तेच आहे का ना ते बी नाही माहिती. काय का असं ना मला भूक लागली, खाऊ काहीतरी मग बघू बाकीचं. करंटली वी आर इन 56 इंदोरमध्ये आपण. 56 भोग काय 56 दुकानं काहीतरी असतं ना, ते भरपूर जणांनी सांगितलं होतं इथं जा स्ट्रीट फूड भारी भेटतं. सो आलेलो आहे, बघू जरा ट्राय करू आता. अरे बंद कर भाऊ, मला कॉपीराईट येईल. मी गाणं म्हणायला लागलो हे बंद होईल बघ. छोले भटुरे ऑर्डर केल्यात, एकच ट्राय करतोय. नाही तर काय होतं जास्त मागवलं आणि खराब लागलं ना विषय होतं. हे टेस्ट करू मग दुसरं काय तर मागवू. कसला घंट्याचा दही वडा घेतलाय. आता हे खायला एक काम करू ना, अजून काय खायचं बघ, सगळं एका ठिकाणी गोळा करू आणि मग बसू. 56 सगळं राहू दे इकडं तिकडं. इकडं बघा मेन म्हणजे साईबा अमृततुल्य काय लिहिलंय, पुणे की प्रसिद्ध गुड चाय. पुण्याची प्रसिद्ध आपलं पुणे, तिथे काय उणे. इंदोरमध्ये पण पुणे, वरती बघा येवले अमृततुल्य. राडा राडा लावा दाखत भाऊ. चहा पहिला पितो, खातो काहीतरी आधी बघ, पहिला चहा पितो. पुणे तिथे काय उणे, जिथं पुणे तिथे येवले अमृततुल्य, साईबा अमृततुल्य. कसं आहे भाऊ, म्हणजे पुण्याचा नाद नाही करायचा, जगाच्या कोणत्या पण टोकावर जावा, ओनली पुणे. त्यात सीन एक असं झाला राव, काश्मीरवरून जे मफलर सायलेने गिफ्ट केलं तर ते हरवलं राव. कुठं पडलं काय माहिती, गाडीवरून मी गळ्यात घातलेलं, कुठं गेलं काय माहिती. तिच्या आईला लॉस झाला आपल्याला लय मोठा. पैशाचा विषय नाही पण लय तिने नाही का प्रेमाने आणलेलं काश्मीरवरून ते पण. आता तिला जर सांगितलं ना मी हरवलेलं उडल माझ्या. हे 56 बाजूला ठेवू, आपलं पुणे स्टाईल येवले चहा पिऊ. मस्त 10 प्रकारचं खाल्लं, काय काय दहीवडा, कचोरी, छोले भटुरे, अजून काय 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 खाल्लं. शेवट आपल्या चहावरच येणार आपण. पुण्याचा असेल येवले अमृततुल्य चहा. 56 मधून कल्टी द्यायची वेळ झालेली आहे, बाद झाला आता. लय खाल्लं, लय टाइमपास केला, आता निघूया पुढं, कारण लय मोठी जर्नी आपल्याला. एवढीच नाही, लय मोठी जर्नी. पुढं काय जातोय बघत राहा, कळेल तुम्हाला. ॲक्च्युली मार्केट फिरायचं होतं पण गाडी इतकं लगेच झालं आहे ना की अजून काही घ्यायची कॅपॅसिटीच नाही त्यात. त्यामुळे जरा मार्केट एखाद्या दिवस कॅन्सल करेल मी. तर जागाच नाही राहिली, कुठं ठेवू, डोक्यावर ठेवू आहे एवढं सगळं. अवघड काम झालं आहे सगळं. जय श्रीराम. प्रभू विराजमान होणे झाले वाले आज. म्हणजे मी ब्लॉग आज बनवते म्हणजे उद्या, तुम्ही बघताय म्हणजे आज 22 जानेवारी. दिवाळी साजरी करून टाका राव, नाद करून टाका पूर्ण. आपण ओंकारेश्वरला साजरी करू दिवाळी आपली उद्या. मी इकडं इंदोरला आहे. अरे ते मफलर हरवलं. अरे काय झालं, गळ्यात लटकवलेलं आणि कुठं गेलं काय माहिती, लक्षातच नाही. काय बघणार रे राव, एवढं प्रेमाने आणलं होतं मी. काय तिच्या आईला राव, अवघड झालं. कसले भारी फोटो येत होते त्याच्यावर. काय आता सोनूचा घेऊन जातो, सोनू काही घालत नाही. सो गाईज, मफलरची सोय झाली पुण्यात, काय विषय नाही. तुम्हाला तर माहिती आहे, तुमच्या भावाचे चायनेवाले मित्र कंपनी जीवावर जीव देणारी आहेत. जीवावर जीव देणार नाही, जीवाला जीव लावणारी आहेत. सॉरी, जीवाला जीव लावणारी मित्र कंपनी आहे तुमच्या भावाची. मफलर आहे अजून एक, आता ते मला खरंच लय आवडलेलं मफलर. ते काय माहिती काश्मीरवरून लय भारी, पण जाऊ द्या चालायचं. आहे अजून एक स्पेअरला सेम आहे, काय विषय नाही, घरी गेल्यावर घेऊ. सो आता निघालेलो आपण. वेअर टू गो, वी आर गोईंग ओंकारेश्वर नाव. इथं मार्केटला फिरायचं होतं सॉरी, पण मग गाडीवर जागाच नाही, ठेवू कुठे घेऊन मी. सो सीन एखाद्या वेळेस असं करेल, ओंकारेश्वरवरनं रिटर्न येताना आपण इंदोरला, आणि इंदोरमध्ये कॉन्टॅक्ट काढू आणि जे खरेदी केलंय का ते DTDC डायरेक्ट गावा तिकडे पाठवू पुण्याला. बसायचं का, चला.
बोला जय श्री महाकाल. नेक्स्ट जर्नी स्टार्ट केलेली आहे. जरा हायवेला जाऊ द्या, मग व्यवस्थित बोलूयात आपण. गाईज, इंदोरमध्ये पण आपल्या बापाचा छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. Exit the roundabout onto Pune Road. 50 राज्याभिषेक वर्ष. एकच नंबर. Continue on EB Road for 1 kilometer. आपल्या महाराजांची कीर्ती. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. ये क्या चल रहा है, ये क्या चल रहा है इधर सब. ये देखो तुम्हारा भाई दिख रहा है क्या इधर इसमें. आणि नेक्स्ट जर्नी बिगेन्स. ओमकारेश्वर 45 किलोमीटर. आपलं सेकंड ज्योतिर्लिंग ट्रिपमधलं दुसरं ज्योतिर्लिंग. आपला गाडी जरा थांबवली आहे. जरा मला लयच गरम झाले का चालेल. जरा गाडी थांबवली. 45 किलोमीटर राहिलेलं आहे. खंडवा, त्याच्या पुढं 97 काय नाही आपलं ओंकारेश्वर. तिथून नंतर मग त्र्यंबकेश्वर. आपल्या यात्रेतला पहिलं ज्योतिर्लिंग तर झालं. आता दुसऱ्या ज्योतिर्लिंगच्या दिशेने चाललो आहे आपण. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे झालं की नंतर मग त्र्यंबकेश्वर. मग ॲम्ब्युलन्स आली. त्यानंतर मग भीमाशंकर. सो आता ओंकारेश्वरचं माहोल दाखवतो तुम्हाला कसं काय डिटेलमध्ये. बघा आजच्याच व्लॉगमध्ये दर्शन घेणार आहे. आता 5 वाजलेले आहेत. तासाभरात पोचून जाईल. स्टेचं वगैरे नियोजन बघून मग डिरेक्टली मंदिरावर. आणि रात्रभर तिथंच बसणार. आता झोपणार नाही. आता झाली झोप, मस्त झोप झाली. आता झोपणार नाही. सो चला निघूया. कसं काय होतंय बघत राहा. ओंकारेश्वरचं पण दर्शन तुम्हाला. ओंकारेश्वरचं कसली गाड्या जातात जोरात. ओंकारेश्वरचं पण दर्शन तुम्हाला डिटेलमध्ये देतो एकदम व्यवस्थित. सो अजिबात स्किप करू नका ब्लॉग. लय झालं रीलला शॉप करून पांगा बियागा घेऊन. आता ऑटो. अरे काय झालं गाडीला राव. हे आता कसं करायचं. अवघडच झालं राव सगळं. आता रिक्षा बघा, गाडी लावू इथंच. इथं बघा बस फेस बघा. असं होईल म्हणून. हा ना राव. हे गाडीने धोका दिला राव. कसं काय बरं. काय नक्की काय शॉर्ट काय होतोय त्याला काय माहिती. डेंजरस काम झाले राव. आता इथं 45 जंगलात काय करायचं आपण. रिक्षापेक्षा बी थांबा ना, बस फेस बी थांबा ना. टेम्पो असतो. टेम्पो गाडी गेलो. हा राव टेम्पो भेटेल का. ते मागल पैसे. चल गाडीवर जाऊ. काय नाही झाले. असं काहीतरी बोलत होतो. कैसा उल्लू बनाया. कुछ नहीं होता गाड़ी को. तुमको क्या लगा हमारा नसीब खराब है. नहीं महाकाल के दर्शन आहे. भगवान हमें कुछ नाही होणार. महाकालच्या दरबारात आहे. चुकून पण संकट आमच्या डोक्यावर येणार नाही. चुकून पण शेवटी महाकालचा हात आमच्या डोक्यावर. हम मजाक कर रहे थे. गाड़ी को कुछ हुए थे का. कुछ नहीं हुए. चलो भाई स्टार्ट करो गाडी अपना. कर चालू. बॅग पुढंच घेतो. आता माझी कंबर दुखायला लागली. बोलो जय श्री महाकाल, जय श्री राम. चला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. 45 किलोमीटर राहिलेलं आहे फक्त. काय असं पोहोचल 15-20 मिनिटात. काना गाडी हाणली तर. पण घरी सांगून आलेलो आहे हळूहळू गाडी चालवणार. त्यामुळे तासभर लागू द्या, काय विषय नाही. सो गाईज परत थांबलेलो आहे. का थांबलेलो आहे त्याचं कारण सांगतो तुम्हाला. झेंडा लावणार होता आपण आपल्या गाडीला, पण क्लिप हवी आहे त्यासाठी. पहिले क्लिप पाहतो, कारण ती क्लिप इथं बसली पाहिजे. नुसता बांधला तर हवेने जाईल उडून.
Here we go guys. We are In in 200 meters, continue straight past Jai Mata Di वरड Everfresh. मॅपला म्हणा वरड अंगदाची तडपड तिकडं आईला बोलाय गेलं की वाईलेच बाई. सो गाईज स्टे फॉर टुडे बजेट फ्रेंडली. बजेट फ्रेंडली स्टे घेतलेला आहे ओनली 800 रुपये. शॉर्ट काय आला माहिती आहे का, कालपर्यंत माझ्याच्या नादात आहे ना बजेट कालच संपलं आमचं. आम्ही जेवढं बजेट घेऊन आलतो ना ट्रिपला, ओव्हरऑल ट्रिपला, ते बजेट आमचं कालच संपलं. माझ नाही म्हणताय, ओव्हर बजेट झालं. म्हणजे आम्ही प्लॅन नव्हता केला नाही का, म्हणलं होऊन जाईल तसं काय नाही. 4 दिवस म्हणजे 5 दिवसाच्या ट्रिपचं बजेट 2 दिवसातच संपलं. सो मग वाढवलं, काय विषय आहे तेव्हा. फिरायचं तर मजबूत फिरायचं, घरी बघत फिराय. शॉर्ट काय होतं, तुम्ही एक तर कधीतरी फिरायचं, आता त्यात बी घरी बघत फिरला, पैसे नाही, नको इकडं नको तिकडं, नको हे घ्यायला नको ते घ्यायला, उपयोग काय तुमचा फिरून. मग जिथं जाईल तिथं माझच केला, माझ नाही म्हणते आहेत, जिथं जाईल तिथं मनसोक्त फिरलं पाहिजे. तो पब्लिक फ्रेश वगैरे झालेलं आहे, चेंज केलेलं आहे आणि आत्ता निघालेलं आहे ओंकारेश्वर मंदिरात. बघू तिथलं काय माहोल आहे, कसं सीन आहे काय आता माहीत नाही, काही नाही इथलं, गेल्याशिवाय नाही करायचं. ओंकारेश्वरमध्ये जाऊन येऊ, पहिलं दर्शन घेऊन येऊ. ज्योतिर्लिंगला खाली उतरायला लागतं, पायऱ्या चढून वाटतं. मामलेश्वर ज्योतिर्लिंगमध्ये आलेले आहे. आता दर्शन वगैरे करून देतो, एवढा रश नाही, त्याला 15 मिनिटात होईल दर्शन, त्यामुळं काही सीन नाही. आणि मग इथलं दर्शन घेऊन अजून एक साईड आहे, तिकडं पण दर्शन घेऊ, मग घाटात जाऊ, पाणी पिणी. आता मग सनसेट मिस झाला, उद्या सकाळी लवकर उठून, पहाटे 4ला उठूनच सनसेट बघायला. सो गाईज दर्शन झालेलं आहे. उज्जैनला जेवढं स्ट्रिक्ट नाही ना त्याच्यात डबल स्ट्रिक्ट आहे इकडं. बाबू डेंजर काम आहे ते. लपून शूटिंग काढली मी. सो गाईज दर्शन झालेलं आहे, निघालो आता जरा घाटावर जातो. अजून एक साईड आहे दर्शनाची, ती पण कव्हर करायचा प्रयत्न करू आपण. सो त्या साईडला गोमुख घाट आहे आणि इकडं खायचं आहे फक्त, नको इकडं खायचं आहे का. अंधार पडलाय नेमका, सकाळी माहोल म्हणजे माहोलच तुम्हाला देणार मी, व्ह्यू देणार, झोपणारच नाही आज रातभर. ओंकारेश्वरच्या दर्शनाला ब्रिजवर चला. त्या सकाळचा व्ह्यू लय भारी येतोय इथून. हां आता काय सीन आहे, उद्या सकाळी आपल्याला तेच करायचं आहे, लवकर उठून. हे बघा समोर मंदिर बघा. नर्मदा नदी इकडच्या साईडला पूर्ण नर्मदा नदी समोर मंदिर बघा. मंदिर रात्रीचं इतकं भारी वाटतं, दिवसा आहे ना, दिवसा म्हणजे स्वर्गच, खरंच स्वर्गच. त्या मंदिरात आपल्याला इथून दोन्ही साईड झाली म्हणजे आपली, म्हणजे दर्शनाचं आपलं झालं सगळं. ह्या मंदिराचं दर्शन झालं म्हणजे आपलं दुसरं ज्योतिर्लिंगाचं दर्शन कंप्लीट झालेलं आहे. म्हणजे
म्हणजे इंदोरची आपली अख्खी साईड कंप्लीट झालेली आहे. राहिला प्रश्न मग दुसरे आहेत अजून. योग आला तर तिकडं पण 100%. सध्याला आता इथून नंतर मग आपल्याला जायचं आहे त्र्यंबकेश्वरला आपल्या महाराष्ट्रात. आता सध्याला तरी दर्शन घेऊया. स्टेचं नियोजन केलेलंच आहे. उद्या सकाळी 5:00 उठून व्यवस्थित येऊ घ्यायचा. करूया. मला तर वाटते 5:06लाच येऊ. हां 5:06लाच येऊ. नंतर एकदा गर्दी झाली ना मग संपला विषय आपला. मग असे कोणता कुंड होता ते? गोमुख कुंड आहे तिथं त्या साईडला. तिथून अपोजिट लगेच ओंकारेश्वर. अरे आता ही उलटी आली का? म्हणजे तसं काही फिक्स नाही, म्हणजे कुठून पण जाऊ शकतो. बाय द वे घाट बघा. हेच घाट दिवसा हा तेच. सो गाईज दर्शन झालेलं आहे एकदम व्यवस्थित. फुटेज आतली काही काढता आली नाही व्यवस्थित, फक्त कारण स्ट्रिक्ट होता नाही का, त्याच्यामुळे आतली काय फुटेज काढता आली नाही. काय हरकत नाही, तरी पण थोडंफार मी दर्शन घेतलं म्हणजे तुम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलं आहे का. प्रसाद कधी घ्यायचं? उद्या घ्यायचं का आजच घ्यायचं? सो परत चाललोय का ब्रिजवर, त्या ब्रिजवरून तिकडं आपल्या बाहेर जायचा विषय. सो गाईज मंदिरातून बाहेर आलेलं आहे, भूक लागलेली आहे, खातो काहीतरी.
दुपारी खाल्लेलं कुठे बंद झाला कुठे? हा रबडीवाला त्याच्या शेजार आहे ना दुसरा बाबा श्याम गोला. भूक लागलेली तर दुपारी जेव्हा खाल्लेलं ते पण फास्ट फूड. तसं छोले भटुरे खाल्लेले त्यात पोट भरलेलं आणि आता परत भूक लागली. आता पोट भरून जेवायला भेटेल असं काहीतरी बघतो नाही का, म्हणजे पोट भरलं पाहिजे व्यवस्थित. महाराष्ट्रात गेल्याशिवाय काय आपलं पोट भरायचं नाही म्हणा, सवय आपल्याला झणझणीत खायची. इथलं सपाक आवडा ना आपल्याला, काय करता म्हणा. आता पोट भरण्यासाठी करा महाराष्ट्र की चहा, श्रीगोंदा महाराष्ट्र यांचे मशहूर उपसरपंच गुडकी चहा. ब्लॉगला व्ह्यू जायला लागले 300. भाऊ बघतोय हेलिकॉप्टरचे सापाना, काय बोलायचं 1000ला तरी नाही राव ब्लॉग. अरे मी घरी बसून माझे ब्लॉग 1000, 2,000, 5,000 जातात घरी बसून. एवढा खर्च करून एवढे एफर्ट्स घेऊन बाहेर आलो, ब्लॉग 300-400 होण्यात राव. पटते का तुम्हाला? पटते का सांगा राव. मराठी माणूस एवढा लांब आलाय तुमचा, किती कौतुक वाटलं पाहिजे तुम्हाला. तुम्ही ब्लॉग बघा ना राव माझा, असं काय करता? घरी बसून मग ओके होतं ना मग माझा. ब्लॉगसाठी नाही आलो म्हणा मी, पण जर आहेच ना मोटिव्ह, आहेच ना आपला धंदा, आहेच ना तो. करा सबस्क्राईब करा आणि ब्लॉग बघा सगळे. काल आहे ना, काल मी मोजून 2 घास खाल्ले असतील ते त्याला विचारा. 2 घास खाल्ले फक्त. आणि हॉटेलवर जाऊन गोवा खाऊन झोपलो, सकाळी झोपलो. काल त्रास झाला ना मला, आज काय वाटाना. झोप झाली ना माझी त्याच्यामुळे काय वाटाना. आता खातो पटक्यान आणि मग आहे अजून मसाला पनीर आज. अजून मग मला हे घ्यायच्यात नाही का, मफलर्स, अजून काय म्हणतात रे, शॉल वगैरे, अजून भरपूर काय घ्यायचं आहे ते घेऊयात. सकाळच्या बारी लवकर उठून परत घाटात बोटीत वगैरे सनसेट क्वालिटी, सनसेट नाही सॉरी सनराईज. मग धरून मी सनसेटवर आडते वाटतं, सनसेट नाही सनराईज. आता जाऊ शॉपिंगला, शॉपिंग करूया जरा. शॉल वगैरे अजून काय इथले दोरे वगैरे ते सगळं घ्यायचं. शॉल वगैरे बघू जावर. शॉल कुठे आहे ते? हां. सो गाईज परत मंदिराच्या दिशेने चाललेलं आहे. ते जरा थोडंफार घ्यायचे होते शॉपिंग, किरकोळ मफलर्स वगैरे, अजून काय दोरा वगैरे म्हणा, इकडचा प्रसाद, एवढं सगळं घ्यायचं आहे. दुकानं बंद व्हायला लागल्यात, पण ऑलमोस्ट बंद व्हायला लागलेली आहेत. सो गाईज 10:30-11 वाजलेले आहेत. दर्शन घेतलं आणि आता ऑलमोस्ट सगळंच बंद झालेलं आहे, त्यामुळे फिरण्यात काय अर्थ नाही. घाटावर गेलो तो म्हटलं ते तरी चालू असेल, ते पण बंद आहे. सो आता हॉटेलवर जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आपल्याकडे. थंडी पण मजबूत आहे, त्यामुळे म्हणलं मोकार जीवाला त्रास नको, जाऊ हॉटेलवर. एडिटिंगची तयारी करू. उद्या सकाळी 6 वाजता उठून आपल्याला परत ओमकारेश्वरचा व्ह्यू घ्यायचा आहे बाहेरून, लाईक बोटीतून. सो जाऊ. जय श्रीराम, जय श्रीराम. काहीच 12 वाजलेले आहेत आणि एडिटिंग करत होतो. सो आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आज आपण ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचं पण दर्शन झालेलं आहे आपलं, म्हणजे सेकंड ज्योतिर्लिंग आपल्या जर्नीतलं. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगचं पण व्यवस्थित दर्शन झालेलं आहे. उद्या सकाळी आपल्याला घाटावर जायचं आहे ओंकारेश्वरच्या, लाईक बोटिंगचा वगैरे एक्सपिरियन्स घ्यायचा आहे. म्हणजे तिथून मंदिर इतकं भारी दिसतं ना. सो त्याचा एक एक्सपिरियन्स उद्या घेऊयात सकाळी लवकर. आणि मग आपण दुपारून निघूया नाशिकला. मग तिथे एक स्टे होईल आपला, त्र्यंबकेश्वरचं दर्शन होईल. तिथून पुढं मग आपलं हे भीमाशंकर. कसं काय जर्नी होती कंटिन्यू करा, कळेल तुम्हाला. सो आजसाठी एवढंच. आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त मित्रांना सांगा की भाऊ गेला आपला व्लॉग बघा. सो डन फॉर द डे. आजसाठी एवढंच. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.